नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स धायरी यातर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या मराठी विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत उत्कर्ष वाटा हे अभ्यास पुस्तक आणि या अभ्यास पुस्तकामध्ये आपण गेल्या तासिकेला पहिला पाठ पूर्ण संपवला. तो म्हणजे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा, ज्याचे लेखक होते महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा परिचय आणि त्याचबरोबर त्यांनी सहकारी चळवळीविषयी सांगितलेलं महत्त्व, त्यामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांविषयीची माहिती, त्याचबरोबर उद्योगधंद्यांविषयीची माहिती, शेतीमध्ये उत्कर्ष कसा साधला जावा त्याविषयी त्यांनी दिलेली माहिती आणि एकूणच सहकार चळवळ म्हणजे काय, त्या चळवळीची त्यांनी स्पष्ट केलेली संकल्पना, या सर्व गोष्टींचा, सर्व घटकांचा अभ्यास आपण मागच्या तासिकेमध्ये मागच्या पाठामधून केला. आणि या तासिकेला आपण अभ्यास करणार आहोत दुसऱ्या पाठाचा. या पाठाचं शीर्षक आहे केली पण शेती. आणि केली पण शेती या पाठाचे लेखक आहेत विनायक पाटील, ज्यांना आपण विनायक दादा पाटील असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण केवळ केली पण शेती या पाठाचे लेखक विनायक दादा पाटील यांचा परिचय करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या पाठामध्ये एकूण त्यांनी कोणकोणते विचार मांडलेले आहेत किंवा या पाठामध्ये आपल्याला काय काय बघावयाचं आहे त्याविषयीचा थोडक्यात सारांश या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया विनायक दादा पाटील यांचा थोडक्यात परिचय. विद्यार्थी मित्रांनो, केली पण शेती या पाठाचे लेखक आहेत विनायक पाटील, ज्यांना आपण विनायक दादा पाटील असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विनायक दादा पाटील हे नाव आपल्या समोर आलं की आपल्या लक्षात येते ती म्हणजे भारतातील वनशेती. आणि भारतातील वनशेती सगळ्यात पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती म्हणजे विनायक दादा पाटील यांनी. आणि म्हणूनच त्यांना भारतातील सहकारी वनशेतीचे जनक किंवा भारतातील सहकारी वनशेतीचे पुरस्कर्ते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून आपण ही गोष्ट सुरुवातीला लक्षात घ्यायला हवी की विनायक दादा पाटील हे नाव आपल्या समोर आलं म्हणजे भारतातील वनशेतीचे जनक किंवा भारतातील वनशेतीचे पुरस्कर्ते. त्याचबरोबर पुढचं त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा त्यांचा परिचय करून देताना जी महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे व्यवसायानं ते स्वतः शेतकरी होते. शेती हा व्यवसाय त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केलेला होता आणि व्यवसायानं शेतकरी असल्या कारणानंच शेती या क्षेत्रामध्ये त्यांना रस होता, त्यामध्ये त्यांना आवड होती आणि म्हणूनच वनशेतीकडे सुद्धा ते वळलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकमधील ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर माजी मंत्री. राजकारणामध्ये सुद्धा ते अतिशय सक्रिय होते आणि त्यांचं राहतं ठिकाण कोणतं असेल तर ते नाशिकमध्ये राहत होते. नाशिकमधील ते ज्येष्ठ असे नेते होते आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, ही आपण गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायला हवी. आणि त्याचबरोबर ते माजी मंत्री सुद्धा त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे विनायक दादा पाटील हे सुप्रसिद्ध असे मराठी साहित्यातील लेखक आणि त्याचबरोबर साहित्यिक सुद्धा होते. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनच ते राजकारणात सक्रिय होते. म्हणजे राजकारणाविषयी ज्यावेळी आपण चर्चा करायला लागतो त्यावेळेस आपल्या समोर एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व उभं राहतं, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनच राजकारणामध्ये सक्रिय असलेलं हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दादा पाटील होय. तर विनायक दादा पाटील हे यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनच त्यांच्यासोबतच त्यांनी त्यांची कामगिरी सुद्धा राजकारणामध्ये सुरू केली होती. आणि राजकारणातील सक्रिय असा सहभाग त्यांनी केव्हा घेतला असेल तर ते यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द सुरू असतानाच. आणि त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट किंवा त्यांचा परिचय करून देताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मराठी वृत्तपत्रात आणि नियतकालिकात विपुल असं प्रासंगिक लिखाण सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. म्हणजे लेखक आणि साहित्यिक हे मराठी साहित्यातले होतेच हे आपण बघितलं
तर त्यानुसार जर विचार करायचा झाला तर मराठी वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये सुद्धा विपुल असं प्रासंगिक लिखाण विनायकदादा पाटील यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढची जर महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली तर त्यांची काही पुस्तकं किंवा काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. साहित्यिक, उत्कृष्ट साहित्यिक जे त्यांना म्हटलं जातं ते त्यांच्या या पुस्तकांमुळे, त्यांच्या या ग्रंथांमुळे आणि ते जे काही लिखाण करायचे, मग ते वृत्तपत्रांमधील लिखाण असो किंवा नियतकालिकांमधील लिखाण असो, हे लिखाण हे त्यांचं उत्कृष्ट होतं आणि त्याचमुळे त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक किंवा लेखक असं सुद्धा म्हटलं गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी त्यांची कोणकोणती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ती सुरुवातीला याद्वारे बघणार आहोत. तर त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत, त्यामध्ये पहिलं त्यांचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे निलगिरीची शेती, 41 वृक्ष. निलगिरीची शेती, वनशेतीची त्यांना अतिशय आवड होती. वनशेतीचं महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी वेगवेगळी पुस्तकं सुद्धा जी लिहिलेली आहेत ती शेती या क्षेत्राशी, कृषी या क्षेत्राशी निगडीतच काही पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत, लिहिलेली आहेत. तर त्यामधील पहिलं महत्त्वाचं पुस्तक त्यांचं जे आहे ते म्हणजे निलगिरीची शेती. दुसरं महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे 41 वृक्ष, ऑइल ब्लूम टू ऑइल ब्लूम, जॅट्रोफा 2003 असं हे यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. 41 वृक्ष, ऑइल ब्लूम टू ऑइल ब्लूम, जॅट्रोफा 2003. आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं जे त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजे गेले लिहायचे राहून. गेले लिहायचे राहून हे त्यांचं जे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामधूनच आपला हा जो पाठ आहे, जो आपण आत्ता अभ्यासत आहोत, केली पण शेती, हा केली पण शेती हा पाठ किंवा हे गद्य त्यांनी त्यांच्या गेले लिहायचे राहून या पुस्तकामधूनच घेतलेला आहे. आणि गेले लिहायचे राहून हे जे त्यांचं पुस्तक आहे हा थोडक्यात ललित गद्यांचा संग्रह त्या ठिकाणी आहे, ज्याला आपण ललित संग्रह असं म्हणतो. हा गेले लिहायचे राहून हा जो ललित संग्रह आहे, या त्यांच्या ललित संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित गद्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा अनंत काणेकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे 2017 साली. आणि 2017 सालीचा हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र शासन जो पुरस्कार देतो, आणि तो कशासाठी पुरस्कार दिला जातो तर उत्कृष्ट ललित गद्यासाठी दिला जाणारा अनंत काणेकर पुरस्कार. अनंत काणेकर हे त्यांच्या ललित गद्यांसाठी अतिशय प्रसिद्ध होते. मराठी साहित्यातील ललित गद्यांचे सुप्रसिद्ध असे लेखक जे अनंत काणेकर आहेत, त्यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो 2017 सालीचा अनंत काणेकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा प्राप्त झालेला आहे विनायकदादा पाटील यांच्या गेले लिहायचे राहून या ललित संग्रहाला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे केली पण शेती या पाठाचे जे लेखक आहेत विनायकदादा पाटील, या विनायकदादा पाटील यांनी विपुल प्रमाणात लेखन तर केलेलं आहेच, याशिवायही त्यांनी अनेक प्रकारचं लेखन त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून किंवा नियतकालिकांमधून सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणी आपण त्यांची प्रकाशित झालेली महत्त्वाची पुस्तकं अभ्यासली, थोडक्यात परिचय आपण करून घेत असल्या कारणानं. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वनशेतीमध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, वनशेतीचे ते पुरस्कर्ते होते हे आपण बघितलं. आणि या वनशेतीमध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, या वनशेतीतील योगदानाकरता त्यांना वेगवेगळे असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि जे वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत, मग ते महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले, त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना काही पुरस्कार दिले, काही अवॉर्ड दिलेत, त्याचबरोबर त्यांना युनायटेड स्टेटने सुद्धा पुरस्कार दिलेला आहे किंवा जिनिव्हा येथे सुद्धा त्यांना वेगळा असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यामधील काही महत्त्वाचे पुरस्कार फक्त आपण आता बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि त्याचबरोबर वनश्री हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. वनशेतीमध्ये त्यांनी योगदान दिल्या कारणानं त्यांना कृषीभूषण, शेती क्षेत्रामध्ये निगडीत असलेला हा उच्च असा पुरस्कार, ज्याला
प्रतिष्ठेचा पुरस्कार मानलं जातं असा हा कृषीभूषण पुरस्कार आणि त्याचबरोबर वनश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। आणि त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना जो काही प्राप्त झालेला आहे तो म्हणजे प्रियदर्शनी नावाचा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे। कृषीभूषण, त्याचबरोबर वनश्री आणि महत्त्वाचं म्हणजे प्रियदर्शनी हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्ही जी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या वनशेतीतील योगदानासाठीच त्यांना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा म्हणजे युनायटेड नेशनकडून त्यांना जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि तो युनायटेड नेशनमधील कोणत्या संस्थेमार्फत प्राप्त झालेला आहे तर फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारनेच त्यांचा गौरव केला नाही, त्यांना पुरस्कार दिले नाहीत, तर त्यांनी केलेली कामगिरी ही युनायटेड नेशन सारख्या विकसित देशांपर्यंत, राष्ट्रांपर्यंत सुद्धा पोहोचली आणि संपूर्ण जगामध्येच त्यांचं हे वनशेतीचं कार्य पोहोचलेलं होतं। आणि वनशेतीमध्ये त्यांनी हे जे योगदान दिलेलं होतं ते खरोखर उल्लेखनीय असल्या कारणानं त्यांना हे वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। मग महाराष्ट्र शासनाने दिलेले कृषीभूषण, वनश्री यांसारखे पुरस्कार असो, भारत सरकारने दिलेला प्रियदर्शनी सारखा पुरस्कार असो किंवा फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया हा पुरस्कार असो, हे जे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत ते केवळ आणि केवळ वनशेतीमध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाकरता त्यांना मिळालेले हे पुरस्कार आहेत। आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया म्हणजे वनशेतीचा पुरस्कार त्यांना भारतातील वनशेतीचे उल्लेखनीय किंवा प्रतिष्ठेचे त्यांना मानलं गेलेलं होतं। त्या ठिकाणी प्रतिष्ठेचं असं व्यक्तिमत्व किंवा प्रतिष्ठित शेतकरी असं त्यांना त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे। आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया म्हणजे वनशेतीचे पुरस्कर्ते किंवा वनशेतीचे उत्कृष्ट असे शेतकरी असा त्यांना पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे युनायटेड नेशन्सकडून, त्यामधील फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनकडून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि त्याचबरोबर या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त आता आपण महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार बघितले, त्याचबरोबर भारत सरकारचा पुरस्कार बघितला, त्याचबरोबर युनायटेड नेशनमधील ऑर्गनायझेशनने दिलेला पुरस्कार सुद्धा या ठिकाणी बघितला। आता एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत ती म्हणजे जिनिव्हा येथील सुद्धा त्यांना रोलेक्स अवॉर्ड या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। जिनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्ड जो काहीच लोकांना भारतातील प्राप्त झालेला आहे तो त्यामध्ये एक विनायक दादा पाटील हे सुप्रसिद्ध असे शेतकरी आहेत आणि प्रतिष्ठित असे वनशेतीचे ते पुरस्कर्ते असल्या कारणानं त्यांना जिनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्ड सुद्धा प्राप्त झालेला आहे। आणि त्या शिवाय एक महत्त्वाचा पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे तो म्हणजे जमनालाल बजाज पुरस्कार। हा जमनालाल बजाज पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झाला, त्या पुरस्काराने सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, विनायक दादा पाटील यांचा हा अतिशय थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी बघितला की ते वनशेतीचे जनक होते, त्याचबरोबर ते सुप्रसिद्ध साहित्यिक होते, लेखक होते, वनशेतीचे पुरस्कर्ते सुद्धा होते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते राजकारणात सक्रिय होते। राजकारणात ते सक्रिय केव्हापासून होते ते यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीपासून, त्यांच्यासोबतच त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीपासूनच त्यांच्या काळामध्येच ते हे सुद्धा राजकारणात सक्रिय झालेले आपल्याला दिसून येतात। राजकारणातील ते माजी मंत्री होते, नाशिक येथील ज्येष्ठ असे काँग्रेसचे ते नेते सुद्धा होते आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्यांना मिळालेले काही महाराष्ट्र शासनाचे, भारत सरकारचे, युनायटेड नेशन्सचे आणि जिनिव्हा येथील मिळालेले पुरस्कार आपण या ठिकाणी अभ्यासलेत। आणि या शिवाय काही गोष्टी ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे ते म्हणजे साहित्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। पुलंनी जे विधान केलेलं होतं त्या विधानाला सुद्धा जागलेले विनायक दादा आहेत आणि अशा विनायक दादांचा पुरस्कार जो केला गेला तो खरोखर त्या ठिकाणी उल्लेखनीय असाच होता। आणि याशिवाय जे काही महत्त्वाचा परिचय आपण याशिवाय बघणार आहोत तो म्हणजे त्यांचा जन्म नेमका कुठं झालेला होता तर विद्यार्थी मित्रांनो, विनायक दादा पाटील यांचा जन्म जो झालेला आहे तो 19 ऑगस्ट 1943 रोजी निफाड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे। आपण बघितलं की व्यवसायाने ते शेतकरी होते
आणि अशा प्रकारे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. कुंदेवाडी गावचे ते सरपंच सुद्धा होते, म्हणजे सरपंच ते राजकारणातील प्रतिष्ठित असे मंत्री असा त्यांचा एक प्रवास जो आहे तो सुद्धा उल्लेखनीय असा आहे. कुंदेवाडी गावचे ते सरपंच होते. त्याचबरोबर निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती पद सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे. त्याशिवाय निफाडचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य, ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवक सेवा या विभागांचं मंत्रिपद सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि अनेक सहकारी संस्थेत संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा हा जो प्रवास होता तो सरपंच पदापासून ते त्यांनी जी ही वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत, मग ते पंचायत समितीचे सभापती असू देत किंवा निफाडचे आमदार असू देत, विधान परिषदेचे सदस्य असू देत, किंवा त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते गेले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी उद्योग असो, सांस्कृतिक कार्य असो, त्याचबरोबर युवक सेवा असो, या वेगवेगळ्या विभागांचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना उत्कृष्ट असे माजी मंत्री असं सुद्धा त्यांचा उल्लेख करत असतो. आणि अनेक सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचा जन्म विद्यार्थी मित्रांनो 19 ऑगस्ट 1943 रोजी झालेला होता आणि निफाड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा हा जन्म झालेला होता. आणि या ठिकाणी आपण हेच बघितलं विद्यार्थी मित्रांनो की ते व्यवसायानं शेतकरी होते, शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे आणि या शेतकरी कुटुंबातून स्वतःचा विकास त्यांनी करून घेतलेला आहे. म्हणजे शेतकरी कुटुंबात जरी जन्म झाला तरी या कुटुंबातील शेतकरी त्यांचे आई वडील असतील किंवा त्यांचे घरातील जे आजी आजोबा असतील ते जे शेती करत होते, पारंपरिक पद्धतीची शेती करत होते आणि त्यामध्ये बदल कसा घडवायला हवा हे स्वतः त्यांनी तंत्र त्या ठिकाणी अभ्यासलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्कर्ष साधण्याचं काम केलं आणि वनशेतीकडे ते स्वतः वळले. म्हणून त्यांना वनशेतीचे पुरस्कर्ते सुद्धा म्हटलं गेलं. आणि केवळ शेती आणि शेती याच एका क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी बजावलेली नाही किंवा फक्त शेती या क्षेत्राचाच त्यांनी विचार केला नाही, तेवढ्यापुरताच त्यांनी स्वतःची संकल्पना संकुचित न ठेवता, मर्यादित न ठेवता त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून विचार करून वनशेती ही नवीन संकल्पना आपल्या समोर मांडली आणि त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी सुद्धा केली. बरं, ही कामगिरी करताना केवळ शेतीकडे लक्ष न देताना त्यांनी इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं. ते आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे की स्वतःच्या गावाचा विकास करण्यासाठी राजकारणात आपण आलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जाणलं आणि त्या पद्धतीनं त्या निफाड गावाचे त्या ठिकाणी ते कुंदेवाडी गावचे ते सरपंच सुद्धा झाले. निफाड तालुक्यातील नंतर पंचायत समितीचे सभापती पद सुद्धा त्यांनी सांभाळलं. म्हणजे एका सरपंच पदापासून ते राजकारणातील महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या मंत्र्यांपर्यंतचा त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्यांनी कसा केला त्याचं थोडक्यात वाटचाल या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं बघता येते की कुंदेवाडी गावचे सरपंच ते त्यानंतर निफाड तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती पद आणि मग त्यानंतर त्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे, विधान परिषदेचे सदस्य पद त्यांनी सांभाळलेलं आहे आणि मग महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या मंत्रिपदा त्यांनी सांभाळलेले आहेत. मग ते उद्योग असो, सांस्कृतिक कार्य असो, क्रीडा असो किंवा युवक सेवा असो, या विभागांचं मंत्रिपद त्यांनी त्या ठिकाणी सांभाळलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये जे आपण सहकारी चळवळीची माहिती बघितली, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी चळवळीची जी माहिती आपल्याला त्यामध्ये सांगितलेली आहे, ज्या सहकारी संस्थांची कामगिरी कशा पद्धतीनं असायला हवी, सहकारी संस्थांचं महत्त्व ज्या ठिकाणी आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पटवून दिलेलं होतं, या सहकारी संस्थांमध्ये सुद्धा सहकारी संस्थेत संचालक म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी सांभाळलेली आहे संचालक पदाची. तर विद्यार्थी मित्रांनो, हा असा विनायक दादा पाटील यांचा एका शेतकऱ्यापासून ते मंत्र्यांपर्यंतचा एक उत्कृष्ट असे वेगवेगळ्या क्षेत्रात मंत्रिपद भूषवणारे मंत्री, उत्कृष्ट नेते, अष्टपैलू व्यक्तिमत्व असा यांचा हा एक प्रवास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्ता सांगावयाची आहे आणि या लेखकाचा आपल्याला खरं तर केली पण शेती हा पाठ अभ्यासावयाचा आहे. या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. परंतु या लेखकांचा आपण एवढा परिचय का करून घेत आहोत, त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राजकारणात हे सक्रिय होतेच,
परंतु आत्ता एवढा परिचय करून देण्याचं एकच कारण की नुकतंच विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपल्यासोबत विनायकदादा पाटील हे होते, परंतु खरी गोष्ट पाहायची झाली तर नुकतंच म्हणजे गेल्या आठवड्यातच 23 ऑक्टोबर 2020 रोजी म्हणजे मागच्या आठवड्यातील गेल्या शुक्रवारी रात्री त्यांचं निधन झालेलं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि असं त्या ठिकाणी सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजलीसुद्धा वाहिलेली आहे. असं हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे लेखक, साहित्यिक, वनशेतीचे पुरस्कर्ते, शेती क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित असे सुप्रसिद्ध शेतकरी आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेले आहेत. ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आणि त्याला अजून 8 दिवसही झालेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो. आणि करोनाच्या या परिस्थितीमध्ये ते सुद्धा दगावलेले आहेत आणि त्याचमुळे त्यांचा हा एवढा परिचय करून देण्याचा माझा त्यामागचा एवढाच उद्देश होता की आपण सुद्धा अशा उत्कृष्ट व्यक्तिमत्वांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यांनी केलेली कामगिरी आपण प्रत्येकाने अभ्यासली पाहिजे. खरं तर आपण या पुस्तकाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेली माहिती मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलेली होती की आपल्या या मलपृष्ठावर तेच दिलेलं आहे की उत्कर्ष हा कोणत्याही एका क्षेत्रात साधता येत नसतो, तर उत्कर्ष हा आपल्याला शेतीमध्ये सुद्धा साधता येत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो. अशा प्रकारे एकच व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करू शकतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण विनायकदादा पाटील यांच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांनी शेतीमध्ये उत्कर्ष साधता येतो हे तर त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात प्रूव्ह केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतच. त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं की शेती हे क्षेत्र कमी नाही. शेती या क्षेत्रामध्ये जर आपण स्वतः जबाबदारीनं शेती सांभाळायला घेतली तर आपण स्वतः त्यात नाविन्यपूर्ण उपक्रम करू शकतो आणि नवनवीन काहीतरी आपण शेतीमध्ये सुद्धा घडवून आणू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा आपण प्रगती करू शकतो असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्याला हेही दाखवून दिलेलं आहे की एक व्यक्ती एकाच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो असं नव्हे, तर शेती या क्षेत्रात प्रगती साधता साधता, उत्कर्ष साधता साधता आपण इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा उत्कर्ष साधू शकतो हे त्यांनी त्यांच्या कार्याद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो शेतीमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्याचबरोबर त्यांनी राजकारणात सुद्धा तितकंच सक्रियतेने सहभाग घेतला आणि सरपंच पदापासून मंत्रीपदापर्यंतची कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आत्ताच नुकतंच काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. त्यांना आपण सुद्धा एक थोडक्यात या तासिकेद्वारे श्रद्धांजलीच वाहूया. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो असं हे उत्कृष्ट असं व्यक्तिमत्वाचा आपणही आदर केला आहे. आपण अभिवादन त्यांना याद्वारे करूया आणि अशा या लेखकाचा परिचय आपण प्रत्येकानं करून घेतलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे पुलंच्या विधानाला जागलेले विनायकदादा. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो लेख या ठिकाणी आहे, हा लेख हे जे चित्र या ठिकाणी आहे ते विनायकदादा पाटील यांचं चित्र आहे आणि पुलंच्या विधानाला जागलेले विनायकदादा असा एक उत्कृष्ट असा लेख आपल्याला 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांचं निधन झालं शुक्रवारी आणि रविवारी म्हणजे 25 ऑक्टोबर 2020 रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्यावर आधारित हा लेख आलेला आहे की पुलंच्या विधानाला जागलेले विनायकदादा. आणि त्यांच्यावर आधारित हा जो लेख लिहिलेला आहे विशेष या सदरामध्ये रविवारच्या, तो लिहिलेला आहे लोकेश शेवडे यांनी. तर लोकेश शेवडे यांनी हा जो लेख लिहिलेला आहे तो आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यासणार आहोत, कारण या लेखाद्वारे आपल्याला विनायकदादा पाटील यांचा परिचय अधिक चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून याचं जे सुरुवातीचं विद्यार्थी मित्रांनो हे जे शीर्षक आहे जे तुम्हाला या ठिकाणी इकडे दिसत आहे उजव्या बाजूला, ते मी फक्त या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या लेखात थोडक्यात काय सांगितलेलं आहे ते आपण आताच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. या लेखकाचा संपूर्ण अभ्यास आपण करणं हे आपल्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या मराठी विषयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तितकंच उपयुक्त आहे, कारण आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचं आहे यशोगाथा, उत्कर्ष वाटा. ते यासाठी की केवळ आपल्याला अभ्यासक्रमासाठी, केवळ परीक्षेमध्ये उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला
हे पुस्तक अभ्यास पुस्तक या ठिकाणी योजलेलं नाही, तर खरं तर या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी प्रगती साधलेली आहे, ज्यांनी प्रगती केलेली आहे, उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, त्यांच्यापासून आपल्यासारख्या युवकांनी प्रेरणा घ्यायला हवी आणि ती प्रेरणा घेऊन आपण सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करायला हवी. आपल्याला त्यांच्या यशोगाथेपासून काहीतरी प्रेरणा मिळायला हवी, मार्गदर्शन मिळायला हवं, म्हणून आपल्यासमोर या गोष्टी दिलेल्या आहेत, हे पाठ दिलेले आहेत. त्या पाठामध्ये काय सांगितलं आहे ते आपण अभ्यासणारच आहोत, परंतु त्यांनी कशी कामगिरी केली आणि पुलंचं जे काही विधान होतं, पुलंचं म्हणजे पु ल देशपांडे, जे मराठी साहित्यातील प्रसिद्ध असे विनोदवीर आहेत, प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, असे हे पु ल देशपांडे यांचं जे काही एक विधान होतं ते विधान आपण आता बघणार आहोत. त्यांच्या विधानाला खऱ्या अर्थानं जे कोणी जागले असतील तर ते विनायक दादा, असा उल्लेख या सदरामध्ये, या लेखामध्ये लोकेश शेवडे यांनी केलेला आहे. पुलंनी जे विधान केलेलं होतं त्या विधानामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की फक्त कलेच्या क्षेत्रातच कामगिरी करायला हवी असं नव्हे, तर कलेच्या क्षेत्रात कामगिरी करता करता आपण इतर ठिकाणी सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करू शकतो आणि कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जो कोणी व्यक्ती असेल तो सर्वच ठिकाणी प्रगती करू शकतो. त्यांचं जे विधान आहे ते खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आता बघणार आहोतच आणि हा लेख आता आपण अभ्यासूया, कारण तुम्हाला सुद्धा त्यापासून प्रेरणा मिळायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे शीर्षक दिलेलं आहे, पुलंच्या विधानाला जागलेले विनायक दादा, त्याखाली एक 2 ओळी दिलेल्या आहेत. त्यामध्ये लिहिलेलं आहे, राजकारण, सहकार, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी मंत्री विनायक दादा पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं. चतुरस्त्र रसिक अशी त्यांची ख्याती होती. त्याविषयीच्या त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख कशाविषयीचा आहे, तर त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख आहे आणि त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात कामगिरी केलेली आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. राजकारण असो, सहकार असो, साहित्य असो, सांस्कृतिक असो आणि सामाजिक क्षेत्र असो, या वेगवेगळ्या अशा क्षेत्रांमध्ये एकाच वेळी आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी मंत्री, राजकारणात सुद्धा आपल्या कार्याचा ज्यांनी ठसा उमटवलेला आहे असे हे माजी मंत्री विनायक दादा पाटील यांचं शुक्रवारी रात्रीच निधन झालेलं आहे. चतुरस्त्र रसिक अशी त्यांची त्या ठिकाणी ख्याती होती, ते प्रसिद्ध होते चतुरस्त्र रसिक या नावाने. त्याविषयीच्या त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी जागवणारा हा लेख आपण आता अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात मी या ठिकाणी हा लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तो आपण प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पु ल देशपांडे यांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान सुरुवातीला आपण बघूया. पु ल देशपांडे यांचं एक विधान प्रसिद्ध आहे, पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. अतिशय मराठी साहित्यातील संपूर्ण जगतातील प्रसिद्ध असं जे वाक्य आहे पु ल देशपांडेचं, ते खरोखर उल्लेखनीय असं वाक्य आहे आणि ते आपल्या मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त असं वाक्य आहे. जे प्रसिद्ध असं विधान त्यांनी केलेलं आहे की पोटा पाण्याचा उद्योग हा प्रत्येकानं करायलाच हवा. पोटा पाण्यासाठी जो आपण उद्योग करत आहात तो जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं पोटा पाण्यासाठीचा उद्योग केलाच पाहिजे, पण वेगवेगळ्या कलांशी मैत्री जमवायला त्यांना शिकलं पाहिजे. मग ही कोणतीही कला असू देत, खेळ असेल, साहित्य असेल, चित्र असेल, संगीत असेल, नाट्य असेल, शिल्प असेल किंवा याशिवाय इतरही कोणत्या कला असतील, यामधील कोणत्याही कलेशी मैत्री जमवा. कारण काय, तर पोटा पाण्याचा उद्योग तुम्ही करणार आहातच. हा पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवणार आहे. तुम्ही उदरनिर्वाहासाठी हा उद्योग करणार आहात, पोटा पाण्यासाठी उद्योग करणार आहात, तो उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. म्हणजे जगवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करणार आहे, तर पोटा पाण्यासाठी आपण जो उद्योग करत आहोत तो तुम्हाला जगवण्याचं काम करणार आहे, परंतु खऱ्या अर्थानं का जगलं पाहिजे आपण ते तुम्हाला कोण शिकवणार आहे, तर या वेगवेगळ्या कला तुम्हाला ते शिकवणार आहेत. आणि म्हणून आपण प्रत्येकानं एक तरी कला जोपासलीच पाहिजे. आपल्यामध्ये जे काही छंद असतील ते आपण जोपासले पाहिजेत आणि आपण
कलेच्या क्षेत्रात सुद्धा आपली कामगिरी ही बजवायलाच पाहिजे, असं या ठिकाणी पुलंचं हे विधान आहे. परंतु हे पुलंचं विधान वास्तवात प्रत्येकजण जगू शकतो का, हा एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होण्यासारखा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुलंचं हे विधान जे कोणी वास्तवात जगू शकले असतील त्यात विनायकदादा पाटील अग्रणी ठरतील. म्हणजे महत्त्वाचे आणि सुरुवातीचे जे कोणी ठरतील यामध्ये की त्यांच्या विधानाला खऱ्या अर्थानं जागलेलं व्यक्तिमत्व कोण असेल, तर ते म्हणजे विनायकदादा पाटील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुलंच्या पहिल्या वाक्यानुसार, पुलंचं जे पहिलं वाक्य आहे की आपल्या पोटापाणीसाठीचा उद्योग जिद्दीनं करा, त्यांच्या पहिल्या वाक्यानुसार शेती, वनीकरण, राजकारण, हॉटेल या सर्व खटपटी दादांनी जिद्दीने केल्या. कोणकोणत्या क्षेत्रात त्यांनी काम केलं? शेती, वनीकरण, राजकारण आणि हॉटेल या सर्व खटपटी दादांनी जिद्दीने केल्या, त्यात यशही कमावलं. परंतु पुलंनी पुढे एवढ्यावरच थांबू नका, एखाद्या कलेशी मैत्री जमवा असंही जे म्हटलेलं आहे ते विनायकदादा केवळ एखाद्याच नव्हे तर पुलंनी नमूद केलेल्या सर्वच कलांशी मैत्री जमवून बसले. दादांची मैत्री फक्त कलांपुरता मर्यादित नव्हती तर कलाकारांशीही होती, किंबहुना कलाकारांशी अधिकच गहिरी मैत्री होती. म्हणजे पुलंनी जे सांगितलेलं आहे, ज्या वेगवेगळ्या कला आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या कलांमधील एखाद्या कलेशीच फक्त यांनी मैत्री जमवली नाही, तर त्यांनी या प्रत्येक कलेशी मैत्री जमवलेली आहे. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जे आपल्यातून आता काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे, आपल्यातून निघून गेलेलं आहे, अनंतात विलीन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या वेगवेगळ्या कलांशी त्यांनी मैत्री जमवली आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांशी सुद्धा त्यांनी मैत्री जमवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही मैत्री अशी तशी मैत्री नसून ती अधिकच गहिरी मैत्री त्यांनी त्या ठिकाणी जमवलेली आहे. तात्यासाहेब तथा विष्णू वामन शिरवाळकर, वि.वा. शिरवाळकर, वसंतराव कानेटकर, बाबूराव बागुल हे सारे दादांच्या अगोदरच्या पिढीतले ज्येष्ठ साहित्यिक असले तरी त्यांच्याशी दादांचे स्नेहसंबंध असणे यात काही आश्चर्य नाही. म्हणजे विष्णू वामन शिरवाळकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो, ज्यांच्या नावाने आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत असतो 27 फेब्रुवारी, असे हे प्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब तथा विष्णू वामन शिरवाळकर, वसंतराव कानेटकर प्रसिद्ध नाटककार आहेत जे, त्याचबरोबर दलित साहित्यामधील सुप्रसिद्ध असे लेखक बाबूराव बागुल, हे सारेच जण दादांच्या अगोदरच्या पिढीतले आहेत. आणि ते दादांच्या अगोदरच्या पिढीतले ज्येष्ठ साहित्यिक जरी असले तरी त्यांच्याशी विनायकदादांचे स्नेहबंध जे आहेत, स्नेहसंबंध जे आहेत ते असणं यात काही आश्चर्य असल्यासारखं नाही. प्रत्येक कलेतील प्रत्येक उत्कृष्ट अशा व्यक्तिमत्वाशी, प्रसिद्ध साहित्यिकाशी त्यांनी नातं जमवलेलं आहे. त्यांचं संबंध जे आहेत ते अतूट असे संबंध त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या ठिकाणी आश्चर्य असल्याचं काहीही कारण दिसून येत नाही, कारण प्रत्येक कलेमध्ये त्यांना सुद्धा आवड त्या ठिकाणी होतीच. पण दादांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचे स्नेहसंबंध पु ल देशपांडे, गोविंदराव तळवलकर, व्यंकटेश माडगूळकर, पंडित जसराज अशा नाशिक बाहेर असलेल्या त्यांच्या अगोदरच्या पिढीतल्या ज्येष्ठ साहित्यिक कलाकारांशीही तितक्याच जिव्हाळ्याचे होते. म्हणजे त्यांचं विष्णू वामन शिरवाळकर, वसंतराव कानेटकर, बाबूराव बागुल यांच्याशी तर स्नेहसंबंध होतेच, परंतु त्याशिवाय त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की पु ल देशपांडे, गोविंदराव तळवलकर, व्यंकटेश माडगूळकर, पंडित जसराज म्हणजे ते गीतकार असो, संगीतकार असो, गायक असो, त्याचबरोबर प्रसिद्ध असे साहित्यिक असो, कथाकार असो, नाटककार असो, प्रसिद्ध असे कवी असो, साहित्यिक असो, या सगळ्यांशी नाशिक बाहेर असलेल्या त्यांच्या अगोदरच्या पिढीतल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांशी तितक्याच जिव्हाळ्याचं त्यांचं नातं होतं. आदल्या पिढीपासून व्हाया अनिल अवचट, सुभाष अवचट असे विविध त्यांचे साधारण समकालीन कलाकार, ते अगदी आजच्या काळातले चंद्रकांत कुलकर्णी जे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत ते असो, दत्ता पाटील असो, प्रकाश होळकर असो, अशा कलाकार साहित्यिकांपर्यंत दादांचा मित्रपरिवार होता. तथापि दादांचं अन्योन्यत्व वेगळेपण मात्र असं अवाढव्य मित्रपरिवार असणं यात नसून सर्व कलाक्षेत्रांची सखोल माहिती असणं आणि त्या क्षेत्रात त्यांच्या मित्रपरिवारातल्या प्रत्येकाच्या कलागुणांची, त्यांच्या योगदानाची त्यांना पूर्ण माहिती असणं यात होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी कलाकारांची मैत्री जमवलेली होतीच, वेगवेगळ्या सुप्रसिद्ध अशा साहित्यिकांची मैत्री जमवलेली होतीच, परंतु त्यांचं जे काही महत्त्व आहे ते त्यांनी फक्त या कलाकारांची मैत्री जमवण्यापर्यंतच ते थांबलेले नव्हते, तर खऱ्या अर्थानं ती प्रत्येक कला त्यांनी स्वतः अवगत केलेली होती, स्वतः ही प्रत्येक कला त्यांनी समजून घेतलेली होती आणि त्यांचं स्वतः सुद्धा त्या प्रत्येक कलेमध्ये वेगवेगळ्या अशा स्वरूपात योगदान त्यांनी दिलेलं होतं आणि त्यांना त्या प्रत्येक कलेविषयीची इत्तंभूत अशी माहिती त्या ठिकाणी होती, पूर्ण माहिती होती.
साहित्य, साहित्यिक, कला, कलाकार साऱ्यांची दादांना जाण आणि सखोल माहिती असण्याचा नाशिकच्या सांस्कृतिक विश्वावर एक परिणाम झाला. म्हणजे नाशिकमध्ये ते राहायला होते तर नाशिकच्या सांस्कृतिक विश्वावर एक वेगळा असा परिणाम झाला. तो कसा तर साहित्य, साहित्यिक, कला, कलाकार या साऱ्यांची दादांना जाण होती आणि सखोल माहिती होती, म्हणून नाशिकच्या सांस्कृतिक विश्वावर एक परिणाम झाला. तो म्हणजे गेली किमान 15-20 वर्ष नाशिकच्या बहुतांश सांस्कृतिक कार्यक्रमांना, मग ते पुस्तक प्रकाशन असो किंवा चित्र, शिल्प प्रदर्शन असो, अध्यक्षस्थानी विनायक दादाच असायचे. म्हणजे पुस्तकाचं प्रदर्शन असेल, ग्रंथाचं प्रदर्शन असेल किंवा चित्रकलाच्या क्षेत्रातील काही असेल, चित्र प्रदर्शन असो किंवा त्याबरोबर शिल्प प्रदर्शन असो, या कोणत्याही ठिकाणी अध्यक्षस्थान जे कोणी भूषवत असतील तर ते म्हणजे विनायकदादा पाटीलच. सांस्कृतिक कार्यक्रमांना विनायकदादांना अध्यक्षस्थान दिलं जाण्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे त्यांचं उत्स्फूर्त आणि अमोघ वक्तृत्व. म्हणजे वक्तृत्व कला सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं अवगत होती. त्यांची भाषणं ही अतिशय दर्जेदार अशी भाषणं त्यांची प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं उत्स्फूर्त आणि अमोघ वक्तृत्व असणं हे सुद्धा त्यामागचं एक कारण होतं की सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांना अध्यक्षस्थान दिलं जायचं. आणि आयोजकांनी दादांच्या भाषणासाठी जितका वेळ ठेवलेला असेल तितका वेळ दादा श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवत. जितका वेळ त्यांना दिला जाईल तितक्या वेळ खिळवून ठेवण्याचं, प्रेक्षकांना, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचं काम ते त्यांच्या भाषणाद्वारे करत असत. त्या भाषणामध्ये काय काय ते मांडत असत तर त्या भाषणात संदर्भित कला, कलाकार यांची इत्तंभूत माहिती असेच, पण त्याखेरीज नर्मविनोद, धमाल, खिल्ली हे सारे प्रकार असत. म्हणजे लोकांना त्या कलेविषयीची इत्तंभूत माहिती ते त्या ठिकाणी देतच होते, परंतु त्याचबरोबर विनोद निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी ते करत होते. धमाल आणि खिल्ली सुद्धा मिळवण्याचं काम, नर्म विनोद करण्याचं काम सुद्धा आपल्या भाषणाद्वारे ते करायचे. दादा इतकी हुकमी दाद मिळवत की दर 5 मिनिटांनी टाळ्या वाजल्या आणि दर 3 मिनिटांनी हास्यलेखर आली की सभागृहाच्या बाहेरच्या लोकांनाही लक्षात येईल की व्यासपीठावर दादा बोलत आहेत. म्हणजे त्या प्रेक्षागृहाच्या, सभागृहाच्या बाहेर जी लोक बसलेली असायची त्या लोकांना सुद्धा दर 5 मिनिटांनी जर टाळ्या वाजायला ऐकायला येऊ लागल्या किंवा 3 मिनिटांनी लोकांच्या हसण्याचा आवाज यायला लागला, हास्यलेखर ऐकायला आली, तर लोकांना, बाहेर बसलेल्या लोकांना सुद्धा आपोआप लक्षात यायचं किंवा त्यांना आपोआप कळायचं की आतमध्ये विनायक दादांचं भाषण हे सुरू असणार. व्यासपीठावर कोण बोलत आहेत तर विनायक दादा बोलत आहेत. अशा हमखास यशस्वी होणाऱ्या भाषणासाठी दादांना कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी मात्र लागत नसे. कोणतीही पूर्वतयारी करायची त्यांना गरज भासत नसे, कारण त्यांचा तेवढा सविस्तरपणे अभ्यास त्या प्रत्येक कलेचा झालेला होता. त्यांनी स्वतः त्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली होती. ते व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर जरी त्यांना नुसतं विषय आणि निमित्त सांगितलं तरी ते भाषण माहितीपूर्ण आणि रंजक होईल. या त्यांच्या सर्वव्यापी अध्यक्षपदाबद्दल आणि भाषणाच्या यशस्वीतेबद्दल ते स्वतः मात्र बोलत नसत. उलट स्वतःच्या अध्यक्षपदाची आणि भाषण हमखास यशस्वी होण्याची देखील ते खिल्ली उडवत. त्यांना याबाबत प्रश्न विचारला तर उरलो अध्यक्षपदापुरता, उरलो हसवण्यापुरता, अरे ज्याला दुसरं काही येत नाही ना तो फक्त भाषणच करू शकतो. मी आता माझ्याबरोबर पोडियम आणि माईक घेऊनच फिरणार आहे. अध्यक्षपद दिलं तर पोडियम माईक फुकट अशी अध्यक्षपदाची ऑफर सुरू करणार आहे, अशी स्वतःला सामान्य ठरवणारी, स्वतःची चेष्टा करणारी त्यांची प्रतिक्रिया असे. स्वतःची चेष्टा करणे हा विनोदाचा सर्वोच्च प्रकार मानला जातो. विनायक दादांचा त्या बाबतीत हातखंडा होता. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, उत्कृष्ट अशी भाषणं, दर्जेदार भाषणं त्यांची त्या ठिकाणी व्हायची. त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळायची, विनोद निर्मितीही व्हायची, परंतु स्वतःच्या भाषणाचं कोणीतरी कौतुक केलेलं हे त्यांना बिलकुल आवडत नसे आणि स्वतः मात्र ते स्वतःच्या भाषणाची कधीही प्रशंसा करत नसत, कौतुक करत नसत आणि करवूनही घेत नसत. उलट ते त्या ठिकाणी सांगायचे की ज्याला कोणाला काही जमत नाही तो भाषण करण्यात एक्सपर्ट असतो, असं सांगून ते स्वतःचीच खिल्ली उडवत असायचे. आणि स्वतःची खिल्ली उडवून विनोद निर्मिती करणं हे खरं तर खूप मोठं आणि महत्त्वाचं काम असतं, असं या ठिकाणी या लेखाचे लेखक लोकेश शेवडे असं म्हणतात की स्वतःची चेष्टा किंवा विनोदाचा सर्वोच्च प्रकार हा आहे की स्वतःची चेष्टा करणं, आणि विनायक दादांचा त्या बाबतीत मात्र हातखंडा होता. ते असं म्हणायचे की अध्यक्षपद दिलं तर पोडियम माईक फुकट, असं मी एक स्वतःच्या नावाचा डंका त्या ठिकाणी करणार आहे आणि ऑफर सुरू करणार आहे की अध्यक्षपद मला जर दिलं तर मी त्या ठिकाणी पोडियम आणि माईक फुकट देणार आहे. अरे ज्याला दुसरं काही येत नाही तो फक्त भाषणच करू शकतो, अशी स्वतःची खिल्ली ते उडवत असत. त्याचबरोबर मुंबईत ते देखील पार्ल्यासारख्या ठिकाणी आणि मराठी मध्यम वर्गात मी वाढल्यामुळे राजकारण आणि राजकारणी लोकांबद्दल माझ्या मनात एक प्रकारचा तिरस्कार ठासून भरलेला होता. शिक्षण पार पडल्यानंतर
1978 ते 79 साली व्यवसायानिमित्त मुंबई सोडून नाशिकला येताना हा तिरस्कार मनात घेऊनच मी आलो होतो. तो इमाने इतबारे जोपासत अंगी भिनवत होतो. म्हणजे त्यांच्या मनात एक तिरस्कार सुद्धा त्या ठिकाणी होता की शिक्षण पार पडल्यानंतर 78-79 साली व्यवसायानिमित्त ते मुंबई सोडून नाशिकला आले आणि त्यावेळी हा तिरस्कार त्यांनी मनात घेतलेला होता. तो इमाने इतबारे जोपासत ते अंगी भिनवत सुद्धा होते. अशा या जाज्वल्य तिरस्काराने भरलेला मी एका उद्योजकांच्या सभेत गेलो असताना तिथे दादांशी भेट झाली. बहुधा त्याकाळी ते उद्योग राज्यमंत्री असावेत. तोपर्यंतच विनायक दादांचं बहुतांश आयुष्य म्हणजे त्यांच्या वयाच्या 40-45 पर्यंत तरी त्यांचं जे त्या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अशा या जाज्वल्य तिरस्काराने भरलेला मी म्हणजे हे जे लेखक म्हणत आहे ते एका उद्योजकांच्या सभेत गेलेले होते आणि अशा ठिकाणी त्यांची विनायक दादांशी भेट झाली. विनायक दादांशी भेट झाली तेव्हा बहुधा त्या काळी ते उद्योग राज्यमंत्री असावेत. त्यांनी मंत्रिपदं जी भूषवलेली आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भूषवलेली आहे. तर त्यावेळी 78-79 साली ते उद्योग राज्यमंत्री असावेत. तोपर्यंतच विनायक दादांचं बहुतांश आयुष्य म्हणजे त्यांच्या वयाच्या 40-45 पर्यंत असेल. निवडणुका आणि राजकारणातच त्यांचं इथपर्यंतचं आयुष्य गेलेलं होतं हे त्या ओळखकर्त्याच्या बोलण्यातून मला कळलं. म्हणजे 40-45 वयापर्यंत त्यांचं जे आयुष्य गेलेलं होतं ते त्यांचं राजकारणामध्येच गेलेलं होतं. निवडणुका आणि राजकारणात असं त्यांचं ते आयुष्य 40-45 पर्यंत गेलेलं होतं. परिणामतः त्यांच्याशी ओळख होताना माझ्या मनातला राजकारणांबद्दलचा तिरस्कार बोलण्यात आणि आविर्भावात जितक्या प्रखरपणे दाखवता येईल तितका मी दाखवला होता. पुढे 2-4 वेळा ओझरती भेट होण्याचा योग आला होता. तेव्हाही मी फारसं बोलणं टाळलं. पण नंतर कधीतरी एका पुस्तक प्रदर्शनात त्यांची गाठ पडली. तिथे त्यांना पाहून मला आश्चर्य वाटलं. म्हणजे 40-45 वयापर्यंत त्यांचा जो प्रवास होता तो राजकारणात आणि निवडणुकांमध्येच गेलेला होता. परंतु त्या ठिकाणी मग राजकारणाविषयीचं तिरस्कारार्थी असे वाक्य यांनी त्या ठिकाणी उद्गारले होते. आणि काही वर्षानंतर एका पुस्तक प्रदर्शनात त्यांची या लेखकाची आणि विनायक दादा पाटील यांची गाठ पडली. त्यावेळी त्यांना तिथं पाहून यांना आश्चर्यच वाटलं आणि केवळ कुतूहल म्हणून मी त्यांच्या हातातली पुस्तकं त्यांच्या नकळत निरखून पाहिली. मला ती पुस्तकं आजही लख्ख आठवत आहेत. त्यावर जे कृष्णमूर्तींचा संस्कृतीचा प्रश्न किंवा ओशोंचं शिक्षण क्रांती हीच खरी क्रांती, भालचंद्र नेमाडे यांचं बिडार, रंगनाथ पठारे यांची ताम्रपट ही उल्लेखनीय अशी कादंबरी वगैरे अनेक नावं होती. त्या काळच्या माझ्या डोक्यातल्या एक यत्किंचित तिरस्करणीय राजकारणीयांना पुस्तक वाचतो हे पाहून मला धक्काच बसला. म्हणजे जे एक राजकारणी होते ज्यांचा मी राजकारणांचा किंवा राज्यमंत्रीचा मी ज्यांचा तिरस्कार करत असतो, राजकारणातील मंत्र्यांचा, त्यांच्या हातामध्ये ही अशी सुप्रसिद्ध अशी पुस्तकं आणि ही जी माहिती देणारी पुस्तकं आहेत ती असं हे राजकारणातलं व्यक्तिमत्व वाचत असेल हे बघून लेखकाला सुद्धा या ठिकाणी आश्चर्य वाटलं. त्या ठिकाणी त्यांच्या हातात जे कृष्णमूर्तींपासून ओशो, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांची पुस्तकं सुद्धा होती. आणि हे बघितल्यानंतर त्या काळच्या माझ्या डोक्यातला एक यत्किंचित तिरस्करणीय राजकारणी अन पुस्तक वाचतो हे पाहून मलाच धक्का बसला असं लेखक म्हणतात. तेवढ्यात दादा माझ्याजवळ आले आणि गौरी देशपांडेंचं एकही पुस्तक इथं सापडत नाही, तुला कुठं दिसतंय का असं मला विचारलं. म्हणजे ते वेगवेगळी पुस्तकं त्या ठिकाणी शोधत होते. पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकं त्या ठिकाणी ते विकत घेत होते. हे बघून यांना सुद्धा त्या ठिकाणी धक्का बसला आणि गौरी देशपांडेंचं पुस्तक ते त्या ठिकाणी शोधत होते. गौरी देशपांडे ज्या मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत, लेखिका आहेत, त्यांचं पुस्तक ते त्या ठिकाणी शोधत होते आणि ते म्हणाले की गौरी देशपांडेंचं एकही पुस्तक मला इथं सापडत नाही, तुला कुठं दिसतंय का असं त्यांनी विचारलं. त्यांच्या बोलण्यात माझ्या पूर्वीच्या वागण्यातल्या अनुभवांचा लवलेश देखील नव्हता. म्हणजे पूर्वी मी 78-79 साली त्यांच्यासोबत जे काही वागलो होतो, राजकारण्यांचा मी तिरस्कार केलेला होता, ते त्यांनी लक्षातही ठेवलेलं नव्हतं. ते त्या ठिकाणी पूर्णपणे विसरून गेलेले होते आणि त्या माझ्या वागण्याचा अनुभवांचा लवलेश देखील त्यामध्ये नव्हता. आणि हे बघून मी अतिशय थक्क झालो, मला आश्चर्य वाटायला लागलं असं लेखक या ठिकाणी म्हणतात. माझ्याकडे आहेत, खजील होऊन मी म्हणालो माझ्याकडे आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर आणून देतो. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी खजील झाल्यासारखं झालं, कारण त्यांनी तो जुना विषय त्या ठिकाणी काढला सुद्धा नाही. असं हे उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व होतं ज्यांचा स्वभाव सुद्धा निर्मळ असा होता. यानंतर म्हणजे राजकारणात असणारा व्यक्ती वेगवेगळ्या कलांशी मैत्री करू शकतो आणि ज्याचा स्वभाव हा अतिशय निर्मळ असू शकतो, ज्याचे समोरच्याचे दोष सुद्धा तो विसरून जातो लगेचच, असं हे व्यक्तिमत्व जे होतं ते म्हणजे विनायक दादा पाटील. यानंतर आमचा मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. आमच्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमाला व्यासपीठावरची विनायक दादांची उपस्थिती ही जणू अनिवार्य ठरली. पुलंच्या विधानाचं मर्म अंगी बाळगणारी व्यक्ती म्हणून विनायक दादांचं महत्त्व राहीलच, पण शहरी मध्यमवर्गीयांचा राजकारणांबद्दलचा दृष्टिकोन बदलणारे म्हणूनही विनायक दादांचं महत्त्व कायम राहणार आहे. म्हणजे विनायक दादा पाटील हे आपल्यातून आज निघून गेलेले असले तरी
पुलंचं जे काही विधान होतं की पोटा पाण्यासाठीचा उद्योग करा, परंतु वेगवेगळ्या कलांशी सुद्धा मैत्री जमवा, अशा ह्या कलांशी मैत्री जमवणाऱ्या, राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुलंचं विधान, पुलंचं विधानाला जागलेले असे हे विनायकदादा पाटील जे आहेत ते त्यांचं त्या पद्धतीनं ते पुलंचं विधानाचं मर्म अंगी बाणवणारी व्यक्ती म्हणून एक महत्त्व त्या ठिकाणी राहणार आहेच, परंतु त्याचबरोबर शहरी मध्यमवर्गीयांच्या राजकारणांबद्दलचा दृष्टिकोन बदलणारं म्हणूनही विनायकदादा पाटील यांचं महत्त्व त्या ठिकाणी कायम राहणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला लोकेश शेवडे यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपल्याला यांच्यावर आधारित पाठ अभ्यासावयाचा नाही, तर विनायकदादा पाटील यांनी त्यांचे अनुभव आणि त्यांनी त्यांच्या पाठातून ज्यांचं कोणाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते आपल्याला केली पण शेती या पाठाद्वारे अभ्यासावयाचं आहे. परंतु त्याआधी आपल्याला ज्या लेखकांचे अनुभव बघायचे आहेत, ज्या लेखकाचा पाठ अभ्यासायचा आहे, त्या लेखकाचा परिचय झालेला असणं हे अतिशय गरजेचं मला या ठिकाणी वाटतं. आणि नुकतंच यांचं निधन झाल्या कारणानं आपल्याला त्यांचा संपूर्ण परिचय होणं हे अतिशय गरजेचं आहे. असं जे व्यक्तिमत्व आहे यामधून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे, की आपण एखाद्या क्षेत्रात गेले म्हणून तेवढ्यावरच कामगिरी करून आपण थांबायला नको, तर एका क्षेत्रात कामगिरी बजावत असताना, एका क्षेत्रात आपण उल्लेखनीय कार्य करत असताना आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतो. किंवा आपण शेती या क्षेत्रात काम करत असू तर आपण आपल्या कलाही जोपासल्याच पाहिजेत. कोणतंही क्षेत्र आपण निवडलेलं असेल तर आपल्या पोटा पाण्यासाठीचा उद्योग हा आपल्याला जगवणार आहे, हे जे पुलंनी विधान केलेलं आहे. परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं जगवायला कोण शिकवणार आहे, तर वेगवेगळ्या कला आपण ज्या जोपासणार आहोत त्या कला आपल्याला जगायला शिकवणार आहे. आणि म्हणून विनायकदादा पाटील यांना जगायला कोणी शिकवलं असेल तर ते त्यांच्यामध्ये असलेल्या कलांनी, त्यांनी अवगत केलेल्या कलांनी त्यांना जगायला शिकवलं. आणि म्हणून एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी ते करू शकले. किंबहुना ते राजकारणात सुद्धा गेले तर राजकारणात सुद्धा त्यांनी एकच क्षेत्रामध्ये कामगिरी केली नाही, तर उद्योग असो, सांस्कृतिक असो, क्रीडा असो, कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कामगिरी केली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ती सुद्धा अशी तशी नसून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेली आहे. वनशेतीचे ते पुरस्कर्ते होते आणि वेगवेगळे पुरस्कार त्यांना फक्त महाराष्ट्र शासनाचाच नव्हे, भारत सरकारचाच नव्हे, तर युनायटेड स्टेट्सचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला. जिनिव्हा येथील पुरस्कार सुद्धा मिळाला. जमनालाल बजाज पुरस्कार, जो अतिशय सन्मानित असा पुरस्कार आहे, जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, तो सुद्धा त्यांना प्राप्त झाला. याचा अर्थ हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे राजकारणी होते. आणि अशा या व्यक्तिमत्वाकडून आपणही प्रत्येकानं काहीतरी शिकलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की या पाठामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केली पण शेती हा जो आपण पाठ अभ्यासणार आहोत, या पाठाचं 4 भागांमध्ये विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. 4 वेगवेगळे लेख या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि हे लेख वेगवेगळ्या विषयांवर आधारित या ठिकाणी आहेत. फक्त प्रत्येक लेख हा कशावर आधारित आहे एवढंच आपण आत्ताच्या तासिकेला बघणार आहोत. तर पहिला जो लेख आहे तो आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेतीविषयक मांडलेले विचार या पाठामध्ये देण्यात आलेले आहेत. काकासाहेब कालेलकरांनी काही केलेली विधानं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. काकासाहेब कालेलकरांसोबत काम करताना यांना आलेले अनुभव आणि महात्मा गांधीजींनी शेती ही कशी करावी किंवा शेती हा व्यापक असा कसा विषय आहे, म्हणजे शेतीचा अभ्यास करणं हा संकुचित विषय नसून तो व्यापक विषय आहे, हे गांधीजींनी सुद्धा जाणलेलं होतं. आणि त्यांनी या शेतीविषयक कोणकोणते विचार मांडलेले आहेत, शेती ही कशा पद्धतीनं केली जावी हे त्यांनी इतरांना जे काही सांगितलं होतं त्याविषयीचा अभ्यास आपण या लेखामध्ये करणार आहोत. दुसरा जो लेख आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे फिरोज मसानी आणि सौ हेमा मसानी यांची शेती क्षेत्रातील कामगिरी आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. विशेषतः त्यांनी जी कामगिरी बजावलेली आहे ती शेती क्षेत्रातील फुलशेती या विषयावर त्यांनी अधिक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि फुलशेतीचं महत्त्व त्यांनी लोकांना, शेतकऱ्यांना पटवून दिलेलं आहे. फिरोज मसानी आणि सौ हेमा मसानी हे वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च पदावर काम करणारे, उच्च विद्या विभूषित असे व्यक्तिमत्व होते, परंतु हे शेती या क्षेत्राकडे वळले आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःचा शेतीचा उत्कर्ष साधण्याचं काम केलं. फुलशेतीकडे त्यांनी कशा दृष्टिकोनातून फुलशेतीमध्ये काम केलेलं आहे आणि फुलशेतीचं महत्त्व लोकांना कसं पटवून दिलेलं आहे त्याचं महत्त्व आणि ते त्यांनी मांडलेले काही विचार हे आपण त्या लेखामध्ये अभ्यासणार आहोत. तिसरा महत्त्वाचा लेख या ठिकाणी जो असणार आहे या पाठामध्ये तो म्हणजे महादेव कोळी समाजातील एक धडपड्या तरुण आहे विष्णू महादू बेंडकोळी.
महादेव कोळी समाजातील हा धडपड्या तरुण आहे, गरीब असा तरुण आहे, ज्याचं नाव आहे विष्णू महादेव बेंडकोळी. याचा 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर ते वाईन द्राक्ष उत्पादक पर्यंतचा प्रवास आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे महादेव कोळी या समाजामध्ये असणारा एक गरीब असा मुलगा त्या ठिकाणी होता, धडपड्या तरुण होता, ज्याला शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकत नव्हता. असा हा धडपड्या तरुण, ज्याचं नाव होतं विष्णू महादेव बेंडकोळी, हा सुरुवातीला ज्या ठिकाणी त्याचं बाळासाहेब शिंदोरे यांच्याशी तो जुळला केला, त्यावेळी त्यानं जे काही काम केलेलं होतं त्या कामाचे त्याला 75 रुपये रोजाने पैसे मिळायचे. आणि 75 पैसे रोजाने हा काम करणारा मजूर ते त्याने पुढे जाऊन द्राक्ष उत्पादक म्हणून कशी कामगिरी केलेली आहे, त्याचा तो तेवढा प्रवास आणि त्याने शेती क्षेत्रात, द्राक्षाच्या क्षेत्रात कोणतं उत्कर्ष साधलेला आहे, तिथपर्यंतचा त्याचा प्रवास आपण या तिसऱ्या लेखामध्ये अभ्यासणार आहोत. आणि चौथा लेख जो या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे गांडूळ शेती. गांडूळ शेती ही कशी करावी, कशी चांगल्या पद्धतीनं गांडूळ शेती केली पाहिजे. गांडूळ शेती म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना जी आजही लोकांना पूर्णपणे समजत नाही, ही खऱ्या अर्थानं चांगली अशी संकल्पना आहे. आणि गांडूळ शेतीत सुद्धा शेतकरी हा उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करू शकतो, त्यामध्ये उत्कर्ष साधू शकतो, प्रगती करू शकतो, विकास घडवून आणू शकतो. तो कशा पद्धतीनं, हे गांडूळ शेती या विषयातील एडिसन ज्यांना म्हटलं गेलेलं आहे अशा डॉक्टर सौ हेमांगी जांभेकर यांनी या ठिकाणी त्यांचं गांडूळ शेतीतील योगदान कसं होतं आणि गांडूळ शेती कशा पद्धतीने केली जावी याविषयीची इत्थंभूत माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. तो लेख सुद्धा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. गांडूळ शेतीमध्ये त्यांनी केलेले विविध प्रयोग कोणकोणते आहेत, त्या प्रयोगांचा अभ्यास आपण या लेखाद्वारे करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेला तुम्ही एवढंच लक्षात घ्या की विनायकदादा पाटील यांचा परिचय आपण सर्वांनी व्यवस्थित जाणून घेतलेला आहेच. आणि त्याचबरोबर केली पण शेती या पाठामध्ये आपण 4 वेगवेगळे लेख अभ्यासणार आहोत. असे 4 वेगवेगळ्या तासिका आपल्या होणार आहेत. या 4ही तासिकांमध्ये 4 वेगवेगळे लेख आपण अभ्यासणार आहोत. आणि या 4 लेखांमध्ये शेती या क्षेत्रामधील वेगवेगळी शेती, फुलांची शेती असेल, गांडूळ शेती असेल, द्राक्षांची शेती असेल किंवा गांधींनी शेतीविषयक मांडलेले विचार असतील, याविषयीची माहिती आपण या लेखांद्वारे घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या काही गोष्टी आपण प्रत्येकानं लक्षात घेणं हे गरजेचं आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात आल्याच असतील. आणि आत्ता आपण ज्याप्रमाणे आपण प्रत्येक तासिकेला सुविचार बघत असतो, तो जाता जाता आजही आपण एक सुविचार या ठिकाणी बघणार आहोत. हा सुविचार या ठिकाणी आहे तो आपण आता बघणार आहोत. तो वपू काळे यांनी मांडलेला उत्कृष्ट असा विचार या ठिकाणी आहे. वपू काळे हे सुद्धा प्रसिद्ध असे लेखक आहेत, हे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. त्यांचे विचार हे आपल्या जगायला सुद्धा प्रेरणा देत असतात. त्यांचा असाच एक विचार या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. नावात काय ठेवलंय असं म्हणणारा शेक्सपियर सुद्धा त्या वाक्याखाली आपलं नाव टाकतो, म्हणजेच नावाला काहीतरी महत्त्व आहेच. हा जो त्यांनी विचार मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा खरंच खरा विचार या ठिकाणी आहे की शेक्सपियर हा इंग्रजी साहित्यातील जो सुप्रसिद्ध असा लेखक आहे, इंग्रजी लेखक आहे, तो असं स्टेटमेंट त्याने केलेलं आहे की नावात काय ठेवलंय. तर नावात काय ठेवलंय असं म्हणणारा जो शेक्सपियर आहे तो काय करतो की त्याने जे काही विधान केलेलं आहे, बाकीचे विधानं असतील, परंतु त्याने जे हे विधान केलेलं आहे की नावात काय ठेवलंय त्या विधानाखाली सुद्धा शेक्सपियर स्वतःचं नाव टाकतो. म्हणजेच काय, थोडक्यात म्हणजेच नावाला काहीतरी महत्त्व हे नक्कीच आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं हा मी जो सुद्धा सुविचार लिहिलेला आहे त्या ठिकाणी मी सुलेखन श्याम असं माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. इकडे मी जी तासिका घेत आहे त्या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे असं मी नाव लिहिलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेक्सपियर जो असं म्हणतो की नावाला काय महत्त्व आहे, नावात काय ठेवलंय, तो असं म्हणत असला तरी त्या वाक्याखाली तो स्वतःचं नाव लिहितोच. त्याचप्रमाणे म्हणून वपू काळे असं म्हणतात की खऱ्या अर्थानं नावाला महत्त्व हे आहेच. आणि ते आपल्या नावाचं महत्त्व हे आपण प्रत्येकानं स्वतः जाणलं पाहिजे. आपलं नाव पुढे नेणं हे आपलीच या ठिकाणी जबाबदारी असते. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्याला स्वाभिमान जोपासला पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रात कामगिरी आपण सुद्धा केली पाहिजे की जेणेकरून ज्याप्रमाणे संत म्हणून गेलेले आहेत की मरावे परी कीर्ती रूपे उरावे,
त्या पद्धतीनं आपण सुद्धा अशी कामगिरी आयुष्यामध्ये करून जायला हवं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव हे निघालंच पाहिजे आणि नावाला नक्की महत्त्व आहे, म्हणून आपण असतानाच आपल्या नावाचं महत्त्व असायला नको, तर आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या नावाला तितकंच महत्त्व लोकांनी द्यायला पाहिजे। अशा पद्धतीनं आयुष्य जीवन प्रत्येकानं जगलं पाहिजे। जे आपण आत्ताच्या तासिकेला अभ्यासलं की विनायकदादा पाटील हे शुक्रवारीच आपल्याला सोडून गेलेत, परंतु त्यांचं नाव किंवा त्यांनी केलेली कामगिरी ही आपण विसरूच शकत नाहीत। आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करा की ज्या माणसाला, ज्याच्या नावाला कोणीही विसरू शकत नाहीत आणि नावाला स्वतः तुम्ही महत्त्व द्यायला शिका, त्यानंतरच तुमच्या नावाला इतर आपल्या आजूबाजूचे लोक हे महत्त्व देणार आहेत। हा विचार विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकानं अभ्यासा। आणि यानंतर जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला मी हेच सांगू इच्छितो की आपण प्रत्येकानं चांगला अभ्यास या ठिकाणी करत राहा, आपल्या तासिका नियमितपणे बघत राहा आणि आपलं हे यूट्यूबचं चॅनल प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। काही शंका असल्यास मला तुम्ही फोनसुद्धा करू शकतात। माझा नंबर आहे 9561626299 9561 62 62 99। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येकानं याचा अभ्यास करा। काही शंका असल्यास माझ्याशी संपर्क करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। थँक्यू व्हेरी व्हेरी मच।